मुळशीच्या नागमोडी वळणावरून आणि हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतून आमचा प्रवास सुरू झालाय एका अशा रहस्यमय जागेच्या शोधात जी वर्षातील काहीच महिने आपल्याला पाहायला मिळते। इतिहास आणि निसर्गाच्या अप्रतिम संगम म्हणजेच सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे अथांग पवना धरण 1920च्या दशकात टाटा पॉवरतर्फे पवना धरणाचे काम सुरू झाले। या धरणाच्या जलशय क्षेत्राखाली मावळ खोऱ्यातील अनेक गावे आणि जमिनी पाण्याखाली गेले। त्याचवेळी हे ऐतिहासिक वागेश्वर मंदिर सुद्धा धरणाच्या पाण्यात जलसमाविष्ट झाले। धरणात पूर्ण पाणी असताना हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली अदृश्य असते आणि धरणातील पाण्याची पातळी जशी ओसरते तसे हे मंदिर पुन्हा एकदा पाण्याबाहेर येते। असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवकालीन असून याची उभारणी अत्यंत मजबूत अशा हेमाडपंथी पाषाण शैलीत झालेली आहे। कित्येक महिने धरणाच्या पाण्यात राहूनही या मंदिराचे दगडी खांब आणि रचना आजही तितक्याच मजबूतीने उभ्या आहेत। हे संपूर्ण मंदिर मोठ्या आणि भक्कम काळ्या दगडांमध्ये बांधलेले आहे। यात चुना किंवा सिमेंटचा वापर न करता दगडात दगड अचूक बसून ही रचना केली आहे। अथंग पाण्याच्या प्रवाहात वर्षानुवर्षे राहूनही या खांबावरचं पारंपरिक नक्षीकाम आजही तितकंच नयनरम्य दिसतं। मंदिराच्या या शांत गाभाऱ्यात विराजमान आहे हे अत्यंत प्राचीन दगडी शिवलिंग। पाणी ओसरल्यानंतर जेव्हा इथे पहिले दर्शन होतं तेव्हा अंगावर काटा उभा राहतो आणि मनाला एकच अद्भुत शांतता लाभते। पाण्याच्या कुशीतून बाहेर आलेलं हे पवित्र दगडी शिवलिंग वर्षानुवर्ष पाण्याच्या प्रवाहात राहूनही याचा कणखरपणा आणि तेज आज सुद्धा तसंच कायम आहे। पाण्याचे सर्व प्रहार झेलत हा नंदी आजही तितक्यात निष्ठेने आणि दिमाखात उभा आहे, जणू मंदिराचे रक्षण करत असल्यासारखा। इथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनातली इच्छा आणि श्रद्धा या दगडांच्या रूपात रचून जातो। पाण्याच्या तळाशी दडलेला हा प्राचीन वारसा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन हटके जागा शोधण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तोपर्यंत जय महाराष्ट्र, हर हर महादेव।